आपल्या आसपास अशी अनेक व्यक्तिमत्व असतात जी आपल्यासाठी प्रेरणादायी असतात. वायमानुषच्या महाराष्ट्राच्या आयडॉलच्या विशेष सत्रामध्ये आजही आपण एका नवीन आयडॉलबद्दल माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी श्रावणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बायमाणूसमध्ये. आणि आजचे आपले आयडॉल आहेत ज्यांनी तब्बल 6 दशकांहून अधिक काळ कृषी क्षेत्रामध्ये काम केले आणि कृषी क्षेत्रातील तात्या म्हणून त्यांची ओळख आहे, असे अनिल तात्या मेहेर. नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष व राष्ट्रीय दर्जाचे कृषी तज्ज्ञ अनिल तात्या मेहेर यांचा आज 81वा वाढदिवस. विद्यार्थी, शेतकरी आणि राज्यकर्त्यांना कृषीविषयक धोरण राबवण्यासाठी ते मार्गदर्शन करत आहेत. शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या विकासासाठी मागील 6 दशके ते अहोरात्र करत असलेल्या योगदानाबद्दल 2014 साली त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने कृषीरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे. कृषीरत्न अनिल मेहेर यांना संपूर्ण महाराष्ट्र आदराने तात्या असं संबोधतो. वयाच्या 100कडे वाटचाल सुरू असतानाही त्यांचा काम करण्याचा उत्साह मात्र 30तल्या तरुणालाही लाजवेल असंच आहे. शेतकरी कुटुंबात जन्म झालेले तात्या हे स्वतः कृषी पदवीधर आहेत. त्यांना लहानपणापासून शेती क्षेत्राची ओढ असल्याने त्यांनी BSc ॲग्री झाल्यानंतर कॅलिफोर्नियामधील डेव्हिस विद्यापीठामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश मिळवून देखील ग्रामीण समाजाच्या उद्धारासाठी शेती विकासाची उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून आपले संपूर्ण आयुष्य शेतकरी आणि शेती क्षेत्रासाठी समर्पित केले. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना कृषी शिक्षण मिळावे या हेतूने नारायणगाव येथे गुरुवर्य नानासाहेब सबनीस यांनी सुरू केलेल्या विद्यालयात आधुनिक कृषी शिक्षणाची जोड देऊन संस्थेला नावारूपाला आणण्याचे काम व त्यांचा खऱ्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे प्रामाणिक प्रयत्न अनिल तात्यांनी केले आहेत. जुन्नर तालुक्याच्या उद्याचा सामाजिक व शैक्षणिक इतिहास लिहिला गेला तर अनिल तात्या मेहेर यांचे नाव पहिल्या पानावर असेल यात शंकाच नाही. राजकारणात तात्यांना उज्ज्वल भवितव्य होते. काँग्रेसच्या वातावरणात ते वाढले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ते लढलेत. पण राजकारणाचा दिवसेंदिवस बदलणारा कल त्यांच्या मनातल्या ग्रामोन्नतीकडे शाश्वतपणे जाणारा नव्हता. कदाचित त्यांनी सक्रिय राजकारणात जम बसवला असता तर जुन्नर तालुक्याला एक बुद्धिमान व कृषीतज्ञ लोकनेता लाभला असता. यात महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला तात्यांच्या दूरदृष्टीचा मोठा उपयोग झाला असता. आज तात्यांचे व्यक्तिमत्व पद, प्रतिष्ठा आणि पुरस्कार या पलीकडे गेलेले आहे. डोगरा एवढं उत्तुंग काम करणाऱ्या अनिल तात्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले जावे ही इथल्या सर्वसामान्य माणसाची इच्छा आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजच्या आयडॉलबद्दलची ही माहिती? तुमच्याही आसपास अशी प्रेरणादायी व्यक्तिमत्व राहत असतील तर त्यांच्याबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.